तुम्हाला मुलगी आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सरकार थेट तुमच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करणार आहे. नमस्कार. मुलींच्या पालकांसाठी सरकारकडून एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. जर तुमच्या घरात लहान किंवा मोठी मुलगी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी फायनल झाल्यानंतर आता सरकारने थेट महाराष्ट्रातील मुलींच्या पालकांसाठी 3 लाख रुपयांचे विशेष अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. या योजनेसाठी तब्बल 3000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुमची मुलगी पहिलीत असो वा दुसरीत असो किंवा तिचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले असो, सर्व वयोगटातील मुलींना याचा फायदा होणार आहे. घरात एक मुलगी असो, 2 असो वा 3 असो, प्रत्येक मुलींसाठी हे पैसे दिले जाणार आहेत. येत्या 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर हे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार असून याचे फॉर्म भरणे देखील सुरू झालेले आहेत. आता हा फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुलींच्या शिक्षणासाठी आणि तिच्या खर्चासाठी हे 3 लाख रुपये दिले जात आहेत. पण लक्षात ठेवा, हे पैसे सगळ्यांना पालकांना एकसारखेच मिळणार नाहीत. तुमची मुलगी कितवीत शिकते आणि तिचे वय किती आहे यानुसार ही रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. तुमची मुलगी आता जन्मलेली असो किंवा पहिलीपासून 18 वर्षाची होईपर्यंत कोणत्याही वयाची असो, या विशेष अनुदानाचा फायदा सगळ्यांनाच मिळणार आहे. या योजनेचे फॉर्म भरणे सुरू झालेले असून फॉर्म भरण्यासाठी फक्त 4-5 दिवसांचीच मुदत उरलेली आहे, कारण 15 ऑगस्टला हे पैसे थेट खात्यात जमाच होणार आहेत. ही योजना आधीसुद्धा होती, पण आता सरकारने यात मिसळणारी रक्कम खूप मोठी वाढवून थेट 3 लाख रुपये केलेली आहे. मात्र यावेळी फॉर्म भरण्याची पद्धत एकदम वेगळी आणि काही नवीन कागदपत्रेसुद्धा जोडावी लागणार आहेत. फॉर्म भरताना जर तुम्ही छोटीशीही चूक केली तर तुमच्याऐवजी दुसऱ्याच्या खात्यात पैसे जातील. त्यामुळे हा फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा, कोणती 5 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत आणि बँक खाते कसे लिंक करायचे याची संपूर्ण माहिती आता समोर दाखवणार आहे. फॉर्ममध्ये झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला 3 लाख रुपयापासून वंचित ठेवू शकते. विचार करा, तुमच्या शेजारच्या किंवा नातेवाईकांच्या मुलीला पैसे मिळतील, पण तुमच्या पदरात मात्र 1 रुपयाही पडणार नाही. असं होऊ नये म्हणूनच हा फॉर्म नेमका कसा भरायचा आणि कोणती 5 महत्त्वाची कागदपत्रं जोडायची आहेत हे पुराव्यासह अत्यंत सोप्या भाषेत सांगण्याची आम्ही ही माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. वेळ खूप कमी राहिला आहे, कारण आता 15 ऑगस्टला पैशाचे वाटप होणार आहेत. त्यामुळे फॉर्म कसा भरायचा आणि कागदपत्र कोणती लागणार आहेत हे नीट लक्ष देऊन ऐका. खरं तर ही योजना 4-5 वर्षापूर्वीच सुरू झालेली होती, पण त्यावेळी फॉर्म भरताना बऱ्याच जणांना अडचणी आल्या. काहींना पैसे मिळाले नाहीत, पण अचानक लोकांचे पैसे फॉर्म भरूनही मध्येच अडकून पडलेले आहेत, तर काहींना थेट पैसे मिळालेले आहेत. आता तुमचे पैसे कसे अडकू नयेत आणि फॉर्म पहिल्याच प्रयत्नात अचूक भरला जावा यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायची आणि फॉर्म भरायला कुठून सुरुवात करायची ते आता आपण थेट पाहूयात. काहींची रक्कम कमी येत होती, म्हणूनच सरकारने आता निधी वाढवून थेट 3 लाख रुपये केलेला आहे. पण यासाठी नवीन पद्धतीने अर्ज करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. मग हा नवीन अर्ज कसा करायचा, तो भरायचा कसा, बँक खात्यात पैसे नेमके कोणत्या टप्प्यात आणि कधी जमा होणार, कोणत्या वयोगटातील मुलींना किती रक्कम मिळणार आणि नक्की कोणती कुटुंबे यासाठी पात्र आहेत, कोणती अपात्र आहेत, तुम्ही पाहू शकता. हा महिला व बालविकास विभागाचा अधिकृत फॉर्म आहे. या 4 पानांचा अर्ज तुम्हाला डाउनलोड करावा लागेल. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तुम्ही झेरॉक्सच्या दुकानात जाऊन त्याची प्रिंट काढून घ्या. या अर्जात कोणतीही चूक झाली तर पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे हा अर्ज अगदी लक्षपूर्वक भरावा लागेल. चला तर मग आधी हा फॉर्म कसा भरायचा ते समजून घेऊया आणि त्यानंतर यासाठी लागणारी कागदपत्रं कुठून आणायची आणि कशी जोडायची हे स्टेप बाय स्टेप पूर्ण पाहूयात. पहा, शेवटी दिलेली माहिती तर यापेक्षाही सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे हा फॉर्म पूर्ण भरून नेमका कुठे जमा करायचा. ही माहिती नीट समजून घेतली तरच तुमच्या मुलीच्या बँक खात्यात पैसे 100% जमा होतील. त्यामुळे या फॉर्मला अजिबात हलक्यात घेऊ नका. फॉर्म कसा भरायचा ते पुढच्या 2च मिनिटात अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. पण त्याआधी कोणकोणते पालक यासाठी पात्र आहेत, कोणत्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे आणि लागणारी कागदपत्र कुठून आणायची हे सविस्तर समजून घ्या. चला तर मग सर्वात आधी फॉर्म भरण्याची पद्धत पाहूया आणि त्यानंतर खात्यात पैसे कसे जमा होतात आणि कागदपत्रे कोणती जोडायची ते बघूयात. हे बघा, तुम्ही अर्जाचे पहिले पान पाहू शकता.
पहिल्या पानावर तुम्हाला तुमची स्वतःची वैयक्तिक माहिती न चुकता आणि कोणतेही खाडातोड न करता भरायची आहे. इथे लाभार्थी माहितीचा रकाना दिला आहे. यात रकान्यामध्ये तुमची मुलगी पहिले मूल आहे की ते दुसरे मूल आहे की जुळे मुलं आहेत या पर्यायावर बरोबरची खूण करा. त्यानंतर लाभार्थ्याचे नाव म्हणजेच तुमच्या मुलीचे नाव लिहायचे आहे. नाव लिहिताना काळजी घ्या, तुमच्या मुलीच्या 10वीच्या निकालावर, शाळेच्या दाखल्यावर, जन्माच्या दाखल्यावर किंवा आधार कार्डवर जसे नाव आहे अगदी तसेच नाव इथे लिहा. मुलींची माहिती भरून झाल्यानंतर मुलीचा आधार क्रमांक तिथे लिहायचा. त्यानंतर पालकांनी म्हणजेच आईवडिलांनी पूर्ण नाव लिहा आणि त्यांचाही आधार क्रमांक टाका. त्याखाली तुमचा चालू असणारा मोबाईल नंबर लिहा. जर तुमच्याकडे ईमेल ID असेल तर ते सुद्धा तिथे नक्की लिहा. या अर्जासोबत आधार कार्डची प्रत जोडणे अतिशय अनिवार्य आहे, हे विसरू नका. आता पत्त्याच्या भागामध्ये तुमचा घर क्रमांक, पोस्ट ऑफिस, पिनकोड आणि तालुक्यांचे नाव अगदी स्पष्ट आणि नीट लिहून घ्या. पुढे बघा, कॉलम नंबर 4 मध्ये या योजनेचा लाभ घेताना तुमच्या सध्या हयात जिवंत असलेल्या मुलींची संख्या किती आहे ती माहिती इथे घ्यावी लागेल. म्हणजे तुमची पहिली मुलीसाठी अर्ज करताय की दुसऱ्या मुलीसाठी हे स्पष्टपणे सांगा. आता याचे महत्त्वाचे नियम नीट समजून घ्या. पहिल्या मुलींच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलींच्या 2ऱ्या हप्त्यासाठी फॉर्म भरताना कुटुंब नियोजनाने प्रमाणपत्र जोडणे अत्यंत गरजेचे आहे. हा दाखला तुम्हाला अर्जासोबत घालावाच लागेल. आता बँक खात्याची ही माहिती व्यवस्थित समजून घ्या. तुमचे नाव आणि बँक खाते क्रमांक अगदी स्पष्ट दिसेल अशी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडायची आहे. खाते क्रमांक लिहित असताना अजिबात चुका करू नका. बँकेचा IFSC कोड देखील नीट बघून लिहा. बँक तीच असली तरी शाखेनुसार IFSC कोड बदलत असतो. तुमच्या गावात किंवा तालुक्यात जी बँक आहे तिचा अचूक कोड आणि ब्रांच शाखा लिहा. जर तुमचे खाते स्टेट बँक किंवा SBI किंवा पोस्टात असेल तर उत्तम. SBI साठी SBIN ने सुरू होणारा आणि पोस्टसाठी IPOS असा कोड असतो, तो व्यवस्थित टाका. त्यानंतर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे बँकेत जाऊन नक्की तपासा. जर लिंक नसेल तर जवळच्या महाई सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन बँक सेंडिंग लगेच करून घ्या. आता बघा, ही लेक लाडकी योजना नेमकी कशी काम करते यापुढील माहिती पाहूयात. आता तुम्ही ही योजना कोणत्या टप्प्यात पहिला हप्ता मिळतो, ही पहिलीत गेल्यावर 2रा हप्ता, 4थीत पास झाल्यावर 3रा हप्ता, 8वीत गेल्यावर 4था हप्ता आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 5वा हप्ता. म्हणजेच मोठी रक्कम हातात येत असून असे एकूण 5 टप्पे असतात. या योजनेचे तुमच्याकडून एक हमीपत्र, गॅरंटीपत्र लिहून घेतले जाते. कागदपत्राच्या बाबतीत मात्र विशेष काळजी घ्या, कारण एका छोट्याशा चुकीमुळे 3 लाखांचा लाभ हातातून निघून जाऊ शकतो. बरं, कोणती कागदपत्रे जोडायची ते मी सांगत आहे, पण व्हिडिओच्या शेवटी पैसे मिळण्याची एक खास सोपी टीप देखील देणार आहे. कारण यामुळे हजारो पालकांचे पैसे अडकले आहेत. ते तुमचे अडकू नयेत म्हणून पुढे लक्ष देऊन नक्की ऐका. 1. मुलीचा जन्मदाखला सर्वात महत्त्वाचे कागदपत्र. 2. तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावे. 3. मुलींच्या आधार कार्डवर झेरॉक्स. बँक पासबुकचा पहिल्या पानाची झेरॉक्स. 5. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. 6. पालकांचे मतदान कार्ड. 7. मुलगी ज्या इयत्तेत शिकत आहे तिचा इथला शाळेचा बोनाफाईड दाखला सोबत जोडावा लागेल. याशिवाय ठराविक हप्त्याचा लाभ घेताना आणि सर्वात शेवटची मोठी रक्कम मिळवताना कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया केल्याने प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. तसेच सर्वात शेवटी मोठा हप्ता मिळताना मुलगी अविवाहित असली पाहिजे, तिचे लग्न झालेले नसावे, ही सरकारची मुख्य अट आहे. आता हे पैसे मिळवण्यासाठी पुढे काय करायचे आहे ते नीट समजून घ्या. तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे या अर्जाची सर्व कामे चालते. तुम्ही तयार केलेली सर्व कागदपत्रे घेऊन अंगणवाडी केंद्रात जा. तिथे अंगणवाडी सेविका तुमच्या अर्जाची किंवा कागदपत्राची तपासणी करतील आणि माहितीसाठी खात्री करून त्यावर स्वतःची स्वाक्षरी व शिक्का मारतील आणि तुम्हाला रीतसर पोचपावती देतील. ही पोचपावती सांभाळून ठेवा. हा अर्ज डाउनलोड करण्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे. पण सर्वात महत्त्वाची अट लक्षात ठेवा, ही योजना फक्त 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीसाठीच लागू आहे. ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023च्या आधी झालेला आहे
त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, ही तारीख मनात पक्की लक्षात ठेवा. तर अशा अतिशय सोप्या आणि पद्धतीने तुम्ही या योजनेचा पूर्ण फायदा घेऊ शकता. तुम्हाला या योजनेबद्दल आधी काही माहिती होती का, किंवा तुम्ही आधी याचा लाभ घेतला आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा.